हाय हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असाल आंबे, रत्नाचे आंबे. सो हे बघा, हे रत्नाचे आंबे आहेत. सो हे आता आपल्याला आडीत घालायचे आहेत. त्यासाठी आपल्याला पेंडा लागणार आहे आणि ज्याच्यात ठेवणार आहोत आपण ते लागणार आहे, ते म्हणजे टोपली किंवा जे काही असेल तुमच्याकडे हारा वगैरे त्याच्यात ठेवू शकता तुम्ही. सो आत्ता आपल्याला आडी कशी घालायची किंवा लोक कोकणात कसे घालतात आडी ते मी तुम्हाला दाखवणार आहे. सो पहिल्यांदा आपल्याला वाड्यातून जाऊन पेंडा आणावा लागेल आणि नंतर हे आंबे त्याच्यामध्ये पुसून एकदम मिठाचं पाणी करून, कारण की पाऊस पडला त्याच्यामुळे मिठाचं पाण्यातून पुसून काढून आपल्याला आधी ठेवायचं. केवढा आहे बघा एक एक आंबा रत्नाचा. सो आता आपण जाऊया वाड्यात. सो मी वाडा दाखवते. वाड्यात जाऊन आपण पेंडा आणूया. तर इथे आपण आता घेतले टोपली. हे बघा टोपली. तर आपण आता या टोपलीमध्ये आडी घालणार आहोत. तर आता आपण जाऊया लगेच पेंडा आणायला आणि पेंडा आणून झाल्यानंतर आपण याच्यात आडी घालूया आंब्यांची. तो पण रत्नाचा आंबा आहे आणि केशरचे 4-5 ते पण आपण त्याच्यात ॲड करणार आहोत. तर आता आपण जाऊया डायरेक्ट वाड्यात. सो आता आपण जातो आहे वाड्यात. सो पाऊस तरी आता नाही आहे, पण पावसाचं वातावरण तसं झालं आहे. सो सांगू शकत नाही काय ढग आले आहेत. तर आपण इथं आता वाड्यात आलो आहे आणि आता हे बघा इकडे पेंडा आहे. सो यातला आपण एक पेंडा नेणार आहोत. हे बघा कशी पेंडा हे करून ठेवला आहे. आणि हे जे दिसतं आहे हे बघा, ह्याच्यावरती पण पेंडा आहे. हे बघा. सो हा माळा आहे म्हणजे ह्याचा वाड्यातला. सो हे असं पेंडा सगळा प्रिझर्व करून ठेवतात आणि गुळांना घालतात. सो हे बघा एकदम जुनं आहे, पुराणा वाडा आहे पहिल्यातला एकदम. आणि आता आपण यातला एक पेंडा नेणार आहोत. आपल्याला एक पेंडा बस होईल आडी घालायला. सो कसं आहे, पेंड्यामध्ये हीट असते आणि आंबे लवकरात लवकर पिकावे यासाठी पेंडा वापरला जातो आणि आंबे लवकर पिकतात. सो हे बघा मी इथे हा एक पेंडा घेतला आहे. हे बघा इकडे गायसुद्धा बसली आहे. सो हे जे दिसतं आहे, सो ह्याला कोकणामध्ये गव्हाणी म्हणतात, म्हणजे गव्हाणीत पेंडा वगैरे टाकतात. तर हा गव्हाणी आहे. सो एकदम जुनं आहे, एकदम जुन्या पद्धतीचा वाडा बघा. सो हे आता रेअर दिसतं गावात, पण कुठे आता राहिले नाही आहेत वाडे, कारण की गुरंच नाही आहेत त्याच्यामुळे वाडेच नाही आहेत. सो बेसिकली सगळे गुरं विकायच्या मागावर आहेत आणि आता कोकणात पेरणी सुरू झाली आहे. तर पेरणीला बैलसुद्धा तुम्हाला कुठे असं दिसणार आहेत, नांगरं क्वचित कुठेतरी दिसेल. म्हणजे सगळ्यांनी आपले जे काही बैल असतील ते विकले आहेत. सो इथे गाय आहे एका वाड्यात आणि आता आपण जाऊया. ही बघा इकडे गाय बसली आहे, चांगली आहे, काय नाही करत. बघा सो बसली आहे. सो आता आपण जाऊया डायरेक्ट घरी आणि आडी घालूया. तर इथे आपण आता पेंडासुद्धा मी आणला आहे आणि त्याआधी आपण हे सगळे आंबे आहेत ते मिठाच्या पाण्यातून काढून पुसून चांगले घेऊन आपण या टोपलीमध्ये टाकणार आहोत. तर चला आता आपण पाणी आणि मीठ घेऊन येऊन ते पाणी करून आंबे पुसून घेऊया. तुम्हाला दाखवते. तर इथे मी इथे पाणी घेतलं आहे बघा, मीठ घालून एकदम. आणि आता हे जे रत्नाचे आंबे आहेत ते आपण सगळे पुसून घेणार आहोत फडक्याने. सो हे पुसून घेऊया. कोकणात म्हणजे आत्ताचे आंबे सगळे म्हणजे पाऊस पडलेला त्याच्यामुळे कीड वगैरे पडू शकते. आणि असं कोकणात म्हणतात की एकदा आंब्यावरती पाऊस पडला की आंबा खराब होतो, कीड लागते, म्हणजे चांगला आंबा नाही राहत असं होतं. आणि तुम्हाला आवाज येत असेल गडगडा, पण म्हणजे काय म्हणतात आमच्याकडे गडगडा म्हणतात. सो पाऊस येणार आहे. हे बघा आता तरी आभाळ एकदम क्लिअर आहे, पण सांगू शकत नाही कधी पण पाऊस येऊ शकतो आणि पडू शकतो. आणि इथे आता मी तयारी पूर्ण केली आहे. हा पेंडा आहे, पाणी घेतलं आहे, हे आपले आंबे आहेत आणि ही आपली टोपली आहे. सो पहिल्यांदा पूर्ण आपण सगळे आंबे पुसून घेणार आहोत. तर आपण पुसून घेऊया. सो मी मला दाखवते. सो हे बघा आंबा घेतला आहे, आता आपण पुसूया. पूर्ण पुसून घ्यायचं आहे. आणि असं म्हणतात इथे खड्डा पडला ना मध्ये की आंबा पूर्ण तयार होत असतो असं म्हणतात. आंबा तयार कसा ओळखायचा, तर ही खूण असते
आणि दुसरी गोष्ट इथे असं लाल पण असतं, जे कलमी आंबे असतात त्यांच्या देठाच्या इथे असं पूर्ण लाल होतं, म्हणजे ते तयार झालेले आंबे. आणि जे बाकीचे कोणतेही आंबे असतील तर ते असा खड्डा पडतो, हा बघा इथे असा खड्डा पडला आहे, तर आंबा हा एकदम तयार आहे. सो आता आपण सगळे आंबे असे पुसून घेणार आहोत एकदम मिठाच्या पाण्यात. तुम्हीसुद्धा तुमच्याकडे उशिरा आंबे लागले असतील तर तुम्ही अशी हे टाकून, मीठ वगैरे टाकून किंवा साध्या गरम पाण्याने पण पुसतात आंबे, तर पुसून तुम्ही आडीमध्ये ठेवू शकता. आणि हे रत्नाचे आंबे आहेत, ह्याला काहीच होत नाही, कारण की ह्याची जी साल आहे ती खूप ताट असते आणि एकदम जाड असते, त्याच्यामुळे आतला जो काही गर असतो त्याला काही होत नाही. आणि रत्नाचे आंबे चांगले राहतात, पिकतात पण चांगले. सो आपण इथे असे सगळे पुसून घेणार आहोत. पुसून घेतल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आपण आडी कशी घालायची ती. तर इथे मी पूर्ण आंबे पुसून घेतलेत, जास्ती नाही आहेत, कमी आहेत, त्याच्यामुळे मी आता ह्याच्यामध्ये आडीमध्ये टोपलीमध्ये आडी करणार आहे. सो आधी कसं असायचं, लोक मोठे मोठे हारे वगैरे असायचे तेव्हा आंबे खूप असायचे आणि चांगल्या वेचून लागायचे, त्याच्यामुळे ते हारे वगैरे असायचे त्याच्यामध्ये, म्हणजे ह्याच्यापेक्षा पण मोठं असं ते हारे असायचे, त्याच्यामध्ये आंबे ते लोक आडी घालायचे. म्हणजे असं नाही की कलमीच आंब्याच्या आड्या घालायच्या, जे चुपायचे आंबे रायवळी आंबे असतात ते पण ते घालायचे ह्याच्यामध्ये. तर आता आपण इथे पेंडा आहे, सो पेंडा आपण ओही करून घेणार आहोत, सोडून घेणार आहोत. आणि सोडून घेतल्यानंतर यातला अर्धा ह्यात टाकणार आहोत. बघा, तर इथे मी सोडून घेतला आहे पूर्ण पेंडा आणि आत्ता पण पूर्ण सैल करणार आहोत. आणि खाली टाकणार आहोत थोडा, बघा जास्त टाकायचं, म्हणजे तळाला पूर्ण हीट लागली पाहिजे. आणि हे जे वरच्या शेंड्या आहेत त्याच्या आत टाकायच्या. कोकणात मी जसं कालही व्हिडिओमध्ये बोलले, आंबे खूप उशिरा लागलेत, कारण की मोहरच उशिरा आल्यामुळे आंबे उशिरा लागले, त्याच्यामुळे पिकायला एकदम पावसात दिलं. तर काय नाही, पिकलेले वगैरे खायचे आंबे, जरी कुचलेले असतील तरी पण खायचे एका साईडने, कारण की त्यातच मजा असते. आणि कोकणात मोस्टली असं करतात, कुठले की किती आंबे कुचले तरी लोक टाकून देत नाही, एका साईडने जरी चांगला भाग असेल तरी तो सुरीने कापून मस्त खातात. सो त्याच्यात पण एक मजा आहे. सो हे बघा, हे आता आपण तयार केलेलं आहे. सो आता आपण ह्याच्यात सगळे आंबे एक एक ठेवणार आहोत, लावणार आहोत. हे बघा, तर आता आपण सगळे एक एक आंबे ह्याच्यामध्ये ठेवत जाणार आहोत. हे बघा, हा तयार आहे एकदम, असे ठेवत जायचे. सो एक एक मोठा आंबा आहे, सो 15-20 दिवस तरी, जास्ती पण कमी नाही, पिकायला जातील. सो हे असे लावले. सो आपले आंबे पूर्णपणे लावून झालेत आणि आता आपण ह्याच्यावरती परत पेंट टाकणार आहोत. त्याआधी जे आपल्याकडे 4-5 केशरचे आंबे आहेत ते पण आपण आत टाकणार आहोत, म्हणजे पिकलेत थोडेफार पण ते पूर्ण अजून पिकले नाही आहेत, तर आपण आधीच टाकणार आहोत, म्हणजे 1-2 दिवसात पूर्ण पिकून जातील. तर ते पण मी तुम्हाला दाखवते, केशरचे आंबे. तर हे आपले आहेत केशरचे आंबे. हे बघा, केशरचे कसे आंबे आहेत एकदम, अशी म्हणजे शेवटला ना अशी चोच असते, तर याच्यानं तुम्ही ओळखू शकता की केशरचा आंबा कसा असतो, काय असतो. हे बघा केवढे आहेत, मोठे मोठे आहेत. सो आता आपण हे पण ह्याच्यात ठेवणार आहोत, जेणेकरून अजून हिरवे आहेत. हे बघा इकडून, ते लवकरात लवकर पिकावे यासाठी. आणि वरून आपण पेंडा घालणार आहोत आणि पाऊस पण येणार आहे, आवाज तर येतोय गडगडा. सो फायनली आपली आडी तयार आहे. हे बघा, पूर्ण मी झाकले आणि पेंड्याने पूर्ण. तर मी पिकल्यावर पण तुम्हाला दाखवेनच आपले आंबे किती दिवसांनी पिकतात, काय पिकतात ते. हे बघा, पूर्ण झालं. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंटसुद्धा करा. तर पावसाला सुरुवात झाली आहे, पाऊस गळायला पण लागला आहे आणि कोकणात बरीच कामं पण चालू आहेत, फाटीवरणं वगैरे बरंच काय काय चालू आहे. सो आपण भेटू परत नवीन व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत थांबूया इथे. बाय बाय, काळजी घ्या सगळ्यांनी पावसा वाऱ्यातून. आपण पुन्हा लवकरच भेटू. सो अशी आपली आडी तयार झाली आहे. सो चला, आपण असा व्हिडिओ घेऊन उद्या परत भेटू, तोपर्यंत बाय बाय.